नमो बुद्धाय, सविनय, जय भीम. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण अशा एका असामान्य व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणार आहोत ज्यांनी संपूर्ण बौद्ध धम्म वाचवला. या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी प्रवासात आपले स्वागत आहे. आता कधी विचार केलाय का की 2500 वर्षांहून अधिक काळ तथागत बुद्धांचे नेमके शब्द जसेच्या तसे कसे टिकून राहिले, तेही कागदावर एकही अक्षर न लिहिता? म्हणजे हे अक्षरशः अशक्य वाटतं, बरोबर? पण हे शक्य झालं ते एका महामानवाच्या अफाट स्मरणशक्तीमुळे, त्यांच्या अढळ निष्ठेमुळे आणि अपार करुणेमुळे. ते महामानव म्हणजे बुद्धांचे परम शिष्य भिक्खू आनंद. तर शाक्य राजपुत्र ते एक भिक्खू, हा त्यांचा थक्क करणारा प्रवास कसा होता ते आधी पाहूया. भिक्खू आनंद यांचा जन्म तसा प्राचीन भारतातील अत्यंत सामर्थ्यवान अशा शाक्य कुळातला. ते साक्षात तथागत बुद्धांचे चुलत भाऊ. आता बघा, एका बाजूला शाक्य घराण्याची ती अफाट संपत्ती, प्रचंड सत्ता आणि मानाचा राजकीय वारसा, आणि दुसऱ्या बाजूला भिक्खू संघाचं आयुष्य, जिथे फक्त भिक्षाटन, विरक्ती आणि अतिशय कडक शिस्त होती. पण आनंद यांनी क्षणाचाही विचार न करता आपली ती राजेशाही ओळख मागे सोडली, मुंडन केलं आणि भिक्षापात्र हाती घेतलं. हा त्याग खरोखरच अकल्पनीय होता. यानंतरचा टप्पा येतो तो म्हणजे बुद्धांचे करुणामय सेवक म्हणून भिक्खू आनंद यांची भूमिका. जसजसा बौद्ध संघ वाढत गेला तसतशी वयोवृद्ध होत चाललेल्या तथागतांना एका कायम सोबत राहणाऱ्या अत्यंत विश्वासू सेवकाची गरज भासू लागली. आणि आनंद यांच्या अत्यंत शांत आणि संवेदनशील स्वभावामुळे त्यांचीच या भूमिकेसाठी निवड झाली. पण इथे एक खूप रंजक गोष्ट आहे. सेवक होण्यापूर्वी आनंद यांनी काही कडक अटी ठेवल्या होत्या. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की ते बुद्धांचे विशेष वस्त्र घेणार नाहीत, त्यांचं उरलेलं अन्न खाणार नाहीत आणि त्यांच्यासोबत एकाच निवासस्थानात राहणारही नाहीत. पण हो, बुद्धांना भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्यापर्यंत पोचवण्याची मुभा मात्र त्यांना असायला हवी. भविष्यात कोणीही त्यांच्यावर बुद्धांच्या जवळकीचा गैरफायदा घेण्याचा आरोप करू नये, ही त्यांची केवढी मोठी दूरदृष्टी होती, नाही का? आनंद यांच्या याच अपार करुणेमुळे एक खूप मोठा बदल घडला. जे सामान्य लोक बुद्धांच्या तेजामुळे त्यांच्याजवळ जायला थोडे संकोचायचे किंवा घाबरायचे, अशा दुःखी आणि सर्वसामान्य लोकांसाठी आनंद हे संवादाचा एक जिवंत पूल बनले. त्यांनी तथागतांना अक्षरशः सर्वांसाठी खूप सहज उपलब्ध करून दिलं. आता आपण एका अत्यंत ऐतिहासिक वर्णाकडे वळूया, भिक्खुनी संघाची स्थापना. बौद्ध इतिहासातला हा एक क्रांतिकारी टप्पा मानला जातो. महाप्रजापती गौतमी यांनी स्त्रियांना धम्मात आणि संघात प्रवेश मिळावा म्हणून खूप मोठा संघर्ष केला होता. पण सुरुवातीला ही विनंती नाकारली गेली. तेव्हा आनंद यांनी स्वतःच्या करुणेपोटी पुढे येऊन तत्कालीन सामाजिक रूढींना थेट आव्हान दिलं. त्यांनी बुद्धांना एक अत्यंत मार्मिक प्रश्न विचारला की काय स्त्रिया पुरुषांप्रमाणेच आध्यात्मिक मुक्तीच्या सर्वोच्च टप्प्यांपर्यंत पोहोचण्यास सक्षम नाहीत? या एकाच प्रश्नातून त्यांचा स्त्रियांविषयीचा नितांत आदर आणि न्याय्य दृष्टिकोन स्पष्टपणे दिसून येतो. आणि त्यांनी हे सगळं कसं साध्य केलं ते खरंच थक्क करणारं आहे. आधी त्यांनी महाप्रजापतींच्या प्रामाणिक भक्तीची बाजू अगदी भक्कमपणे मांडली. त्यानंतर स्त्रियांच्या मुक्तीच्या क्षमतेबद्दल बुद्धांची सहमती मिळवली आणि अखेर ऐतिहासिक अशा भिक्खुनी संघाची स्थापना झालीच. विचार करा, त्यांच्या या एका नैतिक पुढाकारामुळे समाजातील निम्म्या लोकसंख्येला आध्यात्मिक प्रगतीचे दरवाजे कायमचे खुले झाले. पुढचा भाग म्हणजे महापरिनिर्वाण आणि आनंद यांचा शोक. हा एक अत्यंत कठीण काळ होता. तथागतांचे ते शेवटचे दिवस, त्यांची हळूहळू खालावत चाललेली शारीरिक स्थिती आणि कुशीनगरचा तो अंतिम प्रवास, संपूर्ण संघासाठीच हा काळ काळजाला घरे पाडणारा होता. बुद्धांचा अंत आता जवळ आलाय हे पाहून आनंद एकांतात जाऊन रडू लागले. आता इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांचा हा शोक म्हणजे त्यांचा कमकुवतपणा अजिबात नव्हता. उलट ती त्यांची खोल माणुसकी आणि भावनिक संवेदनशीलता होती. अध्यात्माच्या सर्वोच्च मार्गावर असूनही ते आतून किती प्रेमळ आणि हळव्या मनाचे होते हेच यातून सिद्ध होतं. बुद्धांचे ते अंतिम शब्द खूप काही सांगून जाणारे होते. सर्व संस्कार नाशवंत आहेत, अप्रमादाने आपले ध्येय साध्य करा. या अंतिम शिकवणुकीनंतर आणि महापरिनिर्वाणानंतर साहजिकच संपूर्ण भिक्खू संघ प्रचंड दुःखात बुडाला. शिवाय भविष्यात काय होणार ही अनिश्चिततेची टांगती तलवारही होतीच. आणि इथूनच सुरुवात होते धम्माच्या जतनाची. जिथे कामी येते ती आनंद यांची अफाट स्मरणशक्ती. बुद्धांच्या अनुपस्थितीत खरी कसोटी आता होती. धम्माची शिकवण विखुरली जाण्याचा आणि काळाच्या ओघात नष्ट होण्याचा खूप मोठा धोका निर्माण झाला होता. तेव्हा धम्म जतन करण्यासाठी महाकस्सप यांच्या नेतृत्वाखाली पहिली ऐतिहासिक बौद्ध संगीती आयोजित केली गेली. यात तब्बल 500 अर्ह भिक्खू जमले. पण यात एक खूप मोठी गोम होती.
ज्या एकाच व्यक्तीला बुद्धांचे सर्वाधिक शब्द जसेच्या तसे पाठ होते ते आनंद अद्याप अर्हत पदापर्यंत पोहोचलेच नव्हते. ही खरोखरच एक अत्यंत चिंताजनक परिस्थिती होती. संगीतीच्या अगदी आदल्या रात्रीचा घटनाक्रम तर एखाद्या चित्रपटासारखा आहे. आनंद यांनी स्वतःला पूर्णपणे ध्यानात झोकून दिलं, अतोनात कठोर प्रयत्न केले आणि अगदी पहाटे झोपण्या आणि उभे राहण्याच्या मधल्या स्थितीत असतानाच अचानक त्यांचं मन पूर्णपणे मुक्त झालं आणि त्यांना अर्हत पद प्राप्त झालं आणि त्यानंतरच ते एका परिपूर्ण अवस्थेत या ऐतिहासिक संगीतीत सहभागी झाले. या संगीतीमध्ये आनंद यांनी त्यांच्या अफाट स्मरणशक्तीच्या जोरावर हजारो सुत्तांचं सलग पठण केलं. असे मी ऐकले आहे, म्हणजेच पालीमधील एवम मे सुतम या त्यांच्या शब्दांनी बुद्धांच्या शिकवणुकीला कायमचं जिवंत ठेवलं. हे शब्द केवळ कोरडी माहिती नव्हती, तर तो आनंद यांचा प्रत्यक्ष अनुभव आणि मानवी संदर्भ होता, जो त्यांनी अचूकपणे पुढच्या पिढ्यांसाठी मांडला. म्हटलं जातं ना, स्मृतीशिवाय ज्ञान शांततेत नाहीसे होते. भिक्खू आनंद यांच्या या अफाट स्मरणशक्तीमुळे आणि त्यांच्या अपार करुणेमुळेच आज 2500 वर्षांनंतरही बौद्ध धम्म मानव इतिहासात अचूकपणे जिवंत आहे. धम्मासाठी त्यांनी दिलेलं हे योगदान खरोखरच कधीही न विसरता येण्याजोगं आहे. आनंद यांचा हा जीवनप्रवास आपल्याला शिकवतो की खरी आध्यात्मिकता ही फक्त कठोर शिस्तीत नसते, तर ती माणुसकी आणि करुणा यांच्यातच वसलेली असते. पण जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करा. आजच्या या डिजिटल युगात जिथे आपण प्रत्येक क्षुल्लक गोष्ट रेकॉर्ड करून ठेवतो, तिथे एका माणसाच्या निस्सीम भक्तीने आणि अफाट स्मरणशक्तीने संपूर्ण धम्म वाचवल्याची ही घटना आपल्याला काय शिकवून जाते? अशाच महत्त्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी माइंडफुल रायझिंग चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.